नमस्कार, मी सौ मनीषा रवींद्र पाटील, SM ज्युनियर कॉलेज कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक कविता जिचं नाव आहे समुद्र कोंडून पडलाय। कविता लिहितो म्हणून मी आहे, कविता लिहितो म्हणून मी आहे असं म्हणणाऱ्या वसंत आबाजी डहाके यांची ही कविता। त्यांचा जन्म 30 मार्च 1942 रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा या गावी झाला। त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी म्हणजे बेलोरा येथे झाले। तेथून पुढे त्यांचे कॉलेज शिक्षण जे आहे ते चंद्रपूर येथे आणि पुढे MA नागपूर विद्यापीठातून त्यांनी केले। सुरुवातीला खाजगी तर त्यानंतर शासकीय महाविद्यालयात त्यांनी मराठी विषयाचे अध्यापनाचे कार्य केले। साहित्य लेखनाच्या त्यांच्या प्रवासाला काव्य लेखनापासून सुरुवात झाली। त्यांची पहिली कविता सत्यकथा या मासिकात छापून आली, पण खऱ्या अर्थाने 1966 साली योगभ्रष्ट या कवितेमुळे त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली। योगभ्रष्ट, शुभवर्तमान, चित्रलिपी हे त्यांचे गाजलेले कविता संग्रह। यात्रा, अंतयात्रा हे वैचारिक ललित गद्य, अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या त्यांच्या कादंबऱ्या। त्यांच्या योगभ्रष्ट या कथासंग्रहाचा इंग्रजी अनुवादही झाला आहे। 2012 ला चंद्रपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। त्यांच्या चित्रलिपी या काव्यसंग्रहास 2009 साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले। याबरोबरच जनस्थान पुरस्कार, उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित केले आहे। भोवतालच्या समाजव्यवस्थेने मानवी जगण्याला ज्या पातळीवर आणून सोडले आहे त्याबद्दल कवी अस्वस्थ होतात। या युगात मानवी दुःख, एकाकीपणा, जीवनातील अस्थिरता, दहशत, सर्वव्यापी भय आणि पराधीनता या सर्वांचे चित्रण कवीने विविध रूपके, प्रतिमा यांचा वापर करून भाषाबद्ध केली आहेत। कवी डहाके यांच्या कवितेत मी आहे आणि हा मी मानवी समाजव्यवस्थेने ग्रासलेला आहे। निराश आहे, एकाकी आहे, दुःखी आहे, तो लोकांच्या मनात खोलवर रुजलेला आहे। या त्यांच्या कवितांच्या वैशिष्ट्यांबरोबरच त्यांची कविता उथळ नाही, तर ती तत्वज्ञानाशी जवळीक साधणारी आहे। त्या काळातील पिढीची जीवन पद्धती आणि संस्कार मूल्य त्यांच्या लेखणीतून स्पष्ट जाणवतात। आणि अशीच एक शुभ वर्तमान या त्यांच्या कविता संग्रहातील कविता इयत्ता 12वीच्या युवक भारती पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। ती म्हणजे समुद्र कोंडून पडलाय। या कवितेच्या समाविष्ट करण्याबरोबरच त्या कवितेच्या सोबतीने एक चित्र आले आहे। त्या चित्रामध्ये तुम्हाला विविध गोष्टी दिसतील। त्यामध्ये प्रामुख्याने ह्या असणाऱ्या उंच इमारती, त्याच्यावर ह्या रस्त्यावरून वाहणारी ही वाहनांची वर्दळ, एका बाकावर झोपलेला हा लहानसा मुलगा, त्याच्यानंतर समुद्राच्या बरोबरीने समोर असणारा हा अथांग दर्या, ह्या दर्याच्या लाटा, पण ह्या लाटांना इथे एक मानवी चेहरा दिलेला आहे। हा जो मानवी चेहरा आहे, हा मानवी चेहरा अस्वस्थ आहे। तो कशामुळे अस्वस्थ आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीमुळे अस्वस्थ आहे। आणि ह्या परिस्थितीमुळे अस्वस्थ होऊन तो हसतो। हे हसणं हे समाजातल्या जाणत्या लोकांसाठी आहे आणि मग ती वयस्क लोक त्यांच्यासाठी तो हसतो, कारण तिथं बालमन जे आहे ते बालमन कुठंतरी संकुचित झालेलं आहे, कुस्करले गेलेलं आहे। आणि त्याच्यावर भाष्य करणारी ही कविता जिथं मानवी मनाला समुद्राचं रूपक दिलेलं आहे आणि कवींनी ती काव्यबद्ध केलेली आहे। सुरुवातीला मी कविता वाचते।
समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजानाड. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजरलेली दाढी झिंजा. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याला कल्पनाच नाही. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजरलेली दाढी आणि झिंजा. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्यांचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्यांचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे. समुद्राच्या डोळ्यात थकव्यांचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे. इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. समुद्र अस्वस्थ होऊन जातो. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यावरून, वस्त्यामधून. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळावरील रहदारी पाहत, हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी. त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल. त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याला कल्पना असावी की नसावी. समुद्र खिन्न असतो. समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. अशी ही शुभवर्तमान या त्यांच्या कविता संग्रहातील कविता. मित्रांनो, समुद्र हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्या डोळ्यासमोर येतो तो अथांग जलप्रवाह, पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याचा प्रचंड साठा. समुद्राची ही विशालता जी आहे ती मानवी मनाला भुरळ घालते आणि खरं तर समुद्र हा आपल्या उपयोगीही पडतो. या समुद्राला भावना असतात हे या कवितेत जाणवते. तो संवेदनशील आहे आणि त्यामुळेच मुंबईसारख्या महानगरात मानवी मनाची अस्वस्थता जी आहे ती अस्वस्थता त्याला सुद्धा जाणवते. फक्त महानगरातला माणूसच अस्वस्थ नाही आहे, तर त्याबरोबरीने हा समुद्र सुद्धा अस्वस्थ आहे. आज प्रत्येक महानगराच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आज त्याचा विस्तार होत आहे. पूर्वी जेवढं ते नगर होतं त्या चहूबाजूनी वाढलेलं आहे. मग त्याच्यामध्ये इमारतींचं वाढणारं जंगल आहे, वाढती लोकसंख्या आहे, ते वाढणारी झोपडपट्टी आहे आणि त्या झोपडपट्टीच्या बरोबरीने येणारं दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्यसुद्धा आहे. आणि मग यावेळी संवेदनशील व्यक्ती जी असेल ती व्यक्ती आपोआपच अस्वस्थ होते. आणि तसाच हा दर्या जो आहे तो दर्यासुद्धा अस्वस्थ झालेला आहे. महानगरातील हे सगळं दृश्य जेव्हा कवी पाहतो तेव्हा कवी म्हणतो की समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड. आणि मग तो समुद्र जो आहे तो ह्या सगळ्या वातावरणात त्या गगनचुंबी इमारती ज्या आहेत त्या इमारती, जसा समुद्र कोंडून पडलाय तसा मनुष्य सुद्धा कोंडून पडलाय, त्याचा कोंडमारा झालाय. त्या इमारतीच्या पल्याड त्याचं विश्वच नाही आहे. आणि मग तो कोंडमारा जो आहे तो कोंडमारा त्यांनी त्या ओळीतून सांगितलेला आहे. पुढे ते म्हणतात की सूर्यास्त पाहावा तर समुद्रकिनारी असं आपण म्हणतो, कारण त्याचं ते विलोभनीय दर्शन आपल्या मनाला नेहमीच म्हणजे दैनंदिन जीवनातून, दैनंदिन व्यापातून उत्साहित करत असतं, मनाला उभारी देतं. पण इथं मात्र ते म्हणतात की तो समुद्र जो आहे तो समुद्र संत्रस्त झाला आहे, अगदी त्रासून गेलेला आहे संध्याकाळी. आणि ही त्या महानगरातल्या मानवाची, त्या जीवाची खरी अवस्था आहे. तो धडपडतोय, दिवस रात्र धडपडतोय.
सकाळी उठणं, त्याच्या कामावर धावत धावत जाणं, ते काम करणं आणि तिन्ही सांजा झाल्या की पुन्हा आपल्या घराच्या दिशेने जेव्हा तो येतो तेव्हा त्याचे मूळचं जे शारीरिक सौंदर्य आहे ते सौंदर्य बिघडलं तरी त्याचं त्याच्याकडे लक्ष जात नाही. आणि मग त्याला कवीनं सांगितलेलं आहे की पिंजरलेली दाढी आणि झिंजा, झिंजा म्हणजे विस्कटलेले केस, हे जे सगळं आहे ते आपोआपच त्याला तिथं बघायला मिळतं. आणि मग असा तो हताश जो आहे झालेला तो आपल्या घराकडे येतो. आणि मग घराकडे आलं की तिथं जो सूर्यास्त होतोय तो सूर्यास्त मग विलोभनीय वाटत नाही, तो सूर्यास्त सुखद वाटत नाही आहे. आणि त्या स्थितीतच जेव्हा ती व्यक्ती घरी येते तेव्हा त्याला समोर दिसते ते एखाद्या मुलाचं कोंडलेलं बालपण, ते सुद्धा कुठे 32व्या मजल्यावर. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला असं म्हटलं होतं की कवी डहाके ह्यांच्या ज्या कविता आहेत त्या उथळ नाही आहेत, तर त्याला समाजभान आहे. आणि हीच समाजातली जी ग्रासलेली अवस्था आहे किंवा समाज व्यवस्था जी किडलेली आहे त्याचं दर्शन त्यांच्या कवितेतून होतं. आज महानगरातील मुलांचे विश्व ते काय आहे हो? अगदी आपण चाळीचा विचार केला तर एक खोली 10x10ची, अगदीच छोट्या छोट्या 2 खोल्या, किंवा ज्यांना आपण सुशिक्षित किंवा श्रीमंत म्हणतो त्यांच्या भाषेत 1 BHK आणि फार फार तर 2 BHK इथंपर्यंतच. या घरात राहणाऱ्या मुलांचं विश्व ते ज्या घरात राहतात त्या घरातल्या 4 भिंती इतकंच. आणि त्यामुळं त्या मुलांची फक्त उंची वाढत जाते. इमारतींची उंची जशी वाढत जाते तशी मुलांची उंची वाढते. याचाच अर्थ की त्यांचं नुसतं वय वाढत जातं. दिवस जातात आणि मुलांचं वय वाढत जातं, पण त्यांच्या विचारांची कक्षा मात्र कधीच रुंदावत नाही. कवी म्हटलेलं आहे कवीनी की त्यांचं बालपण उंचच उंच होत जातं, पण ते अरुंद झाले. अरुंद झाले म्हणजेच काय, तर त्यांना त्यांच्या कल्पनांना कुठेही वाव मिळत नाही, त्यांच्या विचारांना वाव मिळत नाही. आणि म्हणून ह्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत आणि फार फार तर एका खिडकीतून दुसऱ्या इमारतीपर्यंत एवढीच त्यांची नजर जी आहे ती नजर भिरभिरत राहते. मग त्यांना कसं दिसणार ह्या निसर्गातील विविध घटक? आज आता पावसाळा सुरू आहे, त्यांना झरे कुठून दिसणार? रंगांची जादू कुठे दिसणार? पशुपक्षी कुठे दिसतील? झाडेवेली कुठे दिसतील? हे कुठंच त्याला दिसत नाही. आणि मग तो जो आहे त्याचं जग जे आहे ते जगच विस्तारत नाही. ते घरा इतकंच संकुचित राहतं. ना त्याला अंगण, ना परसदार, ना नाती, ना स्नेहबंध, अशा सगळ्या त्या मर्यादेमध्ये ते बालमन जे आहे ते थकून जातं. आणि मग कवी म्हणतात या थकव्याचे प्रमाण एवढे प्रचंड असतं की कवीने आभाळाची उपमा दिलेली आहे. म्हणजे मोठ्यांच्या व्यथाही मोठ्या असतात असं जसं म्हटलं जातं तसं त्या आभाळाचा थकवा सुद्धा आभाळा एवढा उतरतो. म्हणजे त्याच्यात जेवढं प्रतिबिंब पडतं त्या मानवाच्या विचारांचं तेवढा तो थकवा त्याला जाणवतो. आणि मग त्या समुद्राच्या डोळ्यात थकव्यांचं आभाळ उतरत येतं. आणि हा शिंदला भागलेला समुद्र जो आहे जेव्हा आशेच्या शोधाने भरकटायचं, मुक्त फिरायचं, स्वैर व्हायचं असं जेव्हा म्हणतो तेव्हा मात्र त्याच्यासमोर त्याचे थकलेले जे जीव आहेत, थकलेली जी माणसं आहेत, त्या माणसांचे पाय, त्याची नजर वरच जात नाही. तो इतका शिंदलेला आहे की त्याची नजर जी आहे ती फक्त माणसांच्या पायाकडे जाते आणि बसच्या चाकांकडे जाते. म्हणजे जी रस्त्यावर चालणारी जी आहेत, मग ती माणसं असोत किंवा वाहनं असोत, तर ह्यांच्यापेक्षा त्याला काहीच जास्त दिसत नाही. आणि मग पुढे कवी म्हणतात या सर्वांमुळे समुद्र म्हणजेच मानवी जीवन अस्वस्थ होत जातं. त्याला कुठंच सुखाचे क्षण दिसत नाही आहेत, कुठंच सुखाचा स्पर्श त्याच्या जीवनाला होत नाही आहे. आणि मनात मग त्या शहराबद्दलचे सगळे विचार जे आहेत ते विचार त्याला यायला लागतात. आणि मग तो म्हणतो की आता मात्र मला स्वैर व्हायचंच आहे, मला या सगळ्यातून मुक्तता हवी आहे. पण महानगरात मुक्तता ती कुठून मिळणार? जिथं पायच ठेवायला जागा नाही आहे, जिथं उभं राहायला जागा नाही आहे, अशा त्या इमारतींच्या आणि लोकांच्या जंगलामध्ये जर मुक्त फिरायचं म्हटलं तर कुठेही जागा नाही. आणि मग तो फिरतो कुठे? तो फिरतो फार फार तर रस्त्यांवर. ज्या रस्त्यांवरून तो येतो जातो त्या रस्त्यांवर किंवा वस्ती जिथं तो चाळीत राहतो, त्या इमारतीत राहतो, ह्याच्यापेक्षा त्याचा वावर कुठेच नाही आहे. ना त्याला एखादी जवळ बाग आहे किंवा एखादं निसर्गरम्य असं ठिकाण आहे, असं काहीच नाही आहे.
आणि त्यामुळे तिला मुक्त असं फिरता येत नाही आणि मग तो त्या तिथल्याच वातावरणात घुटमळत राहतो आणि हा त्याचा मुक्त वावर जो आहे तो वावर त्याला जिथं विसावता येईल, जिथं क्षणभर थांबता येईल अशा ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या थकल्या जीवाला मग हळूहळू कुठं सुखाचे क्षण जेव्हा नाही मिळत, त्याला उत्साह वाटत नाही, त्यावेळी तो जे काय पाहतो, जे समोर येतं ते कुठेच त्याने जे आहे त्याच्यात मग नदी डोंगर, मी जर कसं म्हटलं तर जंगल, झाडं, फुलं, पानं ह्याला कुठंच मिळत नाही आहे आणि मग तो एकाकी राहतो. तो म्हणतात स्टेशनवरल्या बाकावर एकाकी. खरं तर स्टेशन म्हटलं तरी आपल्या डोळ्यासमोर त्या माणसांची गर्दी दिसते, त्या येणाऱ्या लोकलच्या गाड्यांची गर्दी दिसते, पण इथं स्टेशनवरल्या बाकावर तो एकाकी आहे. म्हणजे इतकी गर्दी असून त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारी आसपास कोणीही व्यक्ती त्याला तिथं दिसत नाही. फक्त तिला दिसते समोरच्या रुळावरील रहदारी. जे निर्जीव ज्या गाड्या आहेत, त्या रुळावरून धावणाऱ्या आहेत, त्या धावणाऱ्या गाड्या दिसतात त्याला, पण त्या गाड्यांमधला बसलेला सजीव जो आहे तो सजीव मात्र त्याला अजिबात दिसत नाही. आणि मग हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी जो व्यक्ती तो बघतो, तो उद्याची स्वप्न बघतो. त्याला स्वप्नसुद्धा स्पष्ट दिसत नाही आहेत, ती अर्धमिटलीच आहे. त्या महानगरातलं वास्तवच असं आहे की त्याला त्या उद्याची स्वप्न बघताना सुद्धा ते उघड्या डोळ्यांनी बघता येत नाहीत आणि मग ते अर्धवट झाकलेले डोळे जे आहेत ते डोळे, ही सगळी अस्वस्थताच आहे, हे अस्वस्थ करणं आहे. आणि मग ते म्हणतात की त्याला त्यावेळी आठवतं ज्यावेळी तो त्या बाकावर एकाकी बसलेला असतो, त्या बसलेल्या बाकावरच एक पाय मुडपून, म्हणजे एक छोटासा मुलगा जो आहे तो मुलगा त्या बाकावर बसलेला असतं. खरं तर मुंबईतल्या लोकांची धारणाच अशी आहे की जिथं डोकं टेकायला जागा मिळेल तिथं राहणं. तेवढं मिळालं ना की मुंबईनं आपल्याला आपलं केलं, स्वीकारलं. ही धारणा होऊन आज खेडी ओस पडत आहेत आणि सगळा लोंढा जो आहे तो लोंढा महानगराकडे वळत आहे. आणि त्यामुळं फक्त तेवढ्या जागेच्या अपेक्षेने मग काम कुठंही मिळेल, पण जागा मिळाली पाहिजे असंच ते एक लहान मूल जे आहे, ज्याचं बालपण त्या बाका एवढंच संकुचित झालेलं आहे, असं एक लहान मूल त्यांना ते तिथं त्यांनी सांगितलेलं आहे की ते महानगरात आहे. ती जी वृत्ती आहे ती सगळी अशी खुजी झालेली आहे. आणि मग ह्याच्यावरून मला एक म्हणजे विनोद आठवतो, कारण महानगरातल्या मुलांना ह्या निसर्ग आणि निसर्गातल्या कुठल्याच गोष्टींचा किंवा गाव आणि गावाकडच्या गोष्टींचा कुठलाही थांगपत्ता नसतो. एकदा एका शहरातल्या शाळेत एक शिक्षक आपल्या मुलांना प्रश्न विचारतात, प्रश्न साधा आणि सोपा. त्याच्यामध्ये ते त्यांना विचारतात की मुलांनो, दूध कोण देते? एक चुनचुनीत मुलगा उभा राहतो आणि सांगतो, भैया. ज्या मुलाने गाय, म्हैस हे दूध देतात हे पाहिलेलेच नाही, त्यांच्या घरी त्याच्या जन्मापासून तो भैयाच दूध द्यायला येत असेल तर त्याला भैया हेच उत्तर त्याचं योग्य आहे. मग ह्या मुलांची जी बुद्धिमत्ता आहे, विचार करण्याची क्षमता आहे किंवा त्यांची निरीक्षण क्षमता आहे, ह्या सगळ्या जे आहे त्यांचं भावविश्वच हळूहळू काय व्हायला लागले, छोटं व्हायला लागले. आणि ह्याची कवींना फार जाणीव झालेली आहे. ह्याच्याबद्दलचा मनामध्ये कुठंतरी त्यांच्या अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि ती अस्वस्थता कवींनी ह्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. या सगळ्या वास्तवाने मग तो मनुष्यरूपी समुद्र जो आहे तो खिन्न होतो, दुःखी होतो. त्याचा मनाचा परिणाम मग शरीरावर व्हायला लागतो. त्याच्या पापण्या हळूहळू शिनायला लागतात. त्या शिनलेल्या पापण्या मग तो काय करतो, घट्ट मिटून घेतो. हे बघायचंच नाही आहे मला, आता हे बघून तरी काय करायचं आहे. तो मिश्किल हसतो सुद्धा, म्हणजे त्याला ते दुःख वेदना आहेत, पण ह्याच्यावर काय करावं. आणि मग आपण नेहमी म्हणतो की ज्या गोष्टी बघवत नाहीत त्याच्यापेक्षा न बघितलेल्या बऱ्या. बहुतेक तीच अवस्था त्या शिनलेल्या पापण्या मिटून घेण्यामागे असावी. आणि मग तो पापण्या मिटून घेतो. आणि खरं तर मग लेखक असं म्हणतो की त्यांनी पापण्या मिटल्या, पण त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची आणि वयस्कांच्या शहरातील. म्हणजे कवीला असं वाटतं की त्या बालपणात ते कुठेतरी
32व्या मजल्यावर तो लहान मुलगा आहे, त्याला तो बघतो, त्याचं ते विश्व खुजं झालेलं आहे, त्याला कुठेही धावता येत नाही, मुक्त संचार करता येत नाही, वावरता येत नाही. मग अशा वेळी खरी जबाबदारी जी आहे ती त्याच्या पालकांची आहे. त्याला काय द्यायचं आहे? त्याच्या गुरुजनांची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्यामध्ये जो बदल करू शकतील असे राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशी जी जाणती माणसं आहेत त्यांचा उल्लेख कवींनी वयस्क असा केलेला आहे. अशा खरं तर त्यांना त्याची पर्वा वाटली पाहिजे, त्यांना त्यांच्या त्या वेदना समजल्या पाहिजेत, बालकांच्या समस्या त्यांना जाणवल्या पाहिजेत आणि त्याच्यावर मग त्यांनी उपाय शोधले पाहिजेत. पण फिकीर कुणाला? प्रत्येकजण जो तो आपलं बघण्यात रमलेला आहे. आणि म्हणून ही अस्वस्थता समुद्राला म्हणजेच त्या सचेतन जाणीवा असणाऱ्या मानवी मनाला सुद्धा जाणवते. आणि मग तो या विचारातच म्हणतो की समुद्र कोंडून पडलाय. धन्यवाद.